कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये खवई यांनी चांगलीच गर्दी केलेली पाहायला मिळते। आज 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरला कोल्हापूरकरांनी मटण आणि फिश खरेदीसाठी मार्केटमध्ये रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ही गर्दी आपण पाहतोय कोल्हापूरमधून आणि 31 डिसेंबरसाठी ही सगळी गर्दी आपल्याला दिसते। शेखर, आपण पाहतो की कोल्हापूरकरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। मटण खवई म्हणजे अर्थातच कोल्हापूरची स्पेशालिटी मटण, त्यासाठी खवय्यांची कशी गर्दी आहे, कसा उत्साह आहे? श्रद्धा, कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा हे एक समीकरणच आहे। मात्र त्याच कोल्हापूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे मी सगळ्यांनाच दाखवतो। कोल्हापुरातील मटण मार्केट आहे, या ठिकाणी आता सध्या तरी एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी मटण खरेदी करण्यासाठी नाही, मात्र मी दुसरं चित्र ह्याच मटण मार्केटमधलं दाखवतो, ज्या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी आता कोल्हापूरकर जे आहेत ते वळल्याचं पाहायला मिळते। आपण मटन मार्केटच्या बाजूलाच असणारे फिश मार्केट पाहतोय आणि फिश मार्केट अक्षरशः नागरिकांनी भरून गेलेलं आहे। खरं तर कोल्हापुरात मटन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळपासूनच रांगा लावताना पाहायला मिळतात, मात्र यावर्षीचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतं। आपण ही मटन मार्केटमधली परिस्थिती जी आहे ती पाहताय, मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती फिश खरेदी करण्यासाठीच लोकांची असल्याचं पाहायला मिळतंय। मी एका माशाच्या दुकानात देखील जातोय आणि तिथली परिस्थिती देखील आता दाखवते। ही परिस्थिती जशी मटण खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते तशीच गर्दी आता इथं मासे खरेदी करण्यासाठी देखील वाढताना पाहायला मिळते। काही दुकानदार आहेत त्यांच्याकडे जा, काय सांगाल? मटण खरेदीसाठी दरवर्षी लोक येत होते, मात्र आता मासे देखील मोठ्या प्रमाणात, मासे आता दुपारी नंतर मोठ्या प्रमाणात होणार। आता सकाळी लवकर आता होलसेल झालं, आता मोठं येणार आहे एकदम मस्तपैकी। काका, काय सांगाल? दरवर्षी मटण खरेदीला लोक कोल्हापूरकर येतात, मासे खरेदीसाठी जास्त काय म्हणला? कल सागरी माशाची आवक खाद्य आरोग्य दृष्टीकोनातून सागरी मासे पौष्टिक आहेत, यात मिलावट काय नाही, सगळी वस्तू मिलावट आहे, पण सागरी माशात कसली मिलावट नाही। सागरी जे खाऱ्या पाण्याचे उत्पन्न होईल तेच खाऊन सागरी माशाची मागणी भरपूर आहे। दर वाढलेले आहेत, कमी आहेत? स्थिर आहेत, स्थिर आहेत सर, स्थिर आहे। आपण पाहिलं तर कोल्हापुरातील ही फिश मार्केट आहे, त्याच फिश मार्केटमधली ही सगळी गर्दी श्रद्धा पाहतोय। दरवर्षी मटण खरेदी करण्यासाठी देखील मोठी गर्दी असते, काही वेळानंतर मटण खरेदीला देखील मोठ्या प्रमाणात लोक येतील, मात्र आज सकाळी सकाळी कोल्हापुरातल्या फिश मार्केटला मात्र नेहमीपेक्षा प्रचंड गर्दी असल्याचं पाहायला मिळते। श्रद्धा, नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।